नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओत मी रोहन गाडेकर आपलं स्वागत करतो. आपण आहोत प्रभार संगम या ठिकाणी. आपण आपल्या मागील व्हिडिओत सिद्धेश्वर मंदिर समूहातील मुख्य शिवमंदिर उजव्या बाजूला असणाऱ्या विष्णू मंदिराची माहिती घेतली आहे. त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या डाव्या बाजूला असणाऱ्या देवी मंदिराची माहिती घेऊयात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या बाह्य भागावर अष्टमातृकांचे शिल्पांकन केलेले आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. सिद्धेश्वर मंदिर समूहातील मुख्य शिवमंदिराच्या डाव्या बाजूला शक्तीचे म्हणजे देवीचे मंदिर आहे. हे मंदिर आकाराने मुख्य शिवमंदिरापेक्षा लहान असून या मंदिराची रचना सभामंडप व गाभारा अशी आहे. मंदिराचा कळस हत्ती व गुलाब पुष्पांच्या कलाकुसरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. देवी मंदिराची रचना उजव्या बाजूला असणाऱ्या विष्णू मंदिरासारखीच असून बाह्य भिंतीवर अष्टमातृकांच्या सुबक अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. देवी चामुंडेची मूर्ती हाती शस्त्र धारण करून असुराचा नाश करत आहे. देवी वाराही इथे आपल्या वराह या वाहनावर आरूढ आहे. हत्ती हे वाहन असलेली देवी इंद्राणी इथे आपल्याला दिसते, तर देवी वैष्णवी तिच्या गरुड या वाहनावर इथे आपल्याला आरूढ दिसते आहे. मातृकांमधील एक माहेश्वरी हाती त्रिशूल, डमरू, खडग ही शास्त्र धारण केलेली नंदीवर आरूढ आहे. हाती कमंडलू धारण केलेली देवी कौमारीची मूर्ती आहे. देवीने एका हातात बीजपुरक धारण केले आहे, जे नवनिर्माणाचे मांगल्याचे प्रतीक आहे. देवी महालक्ष्मी ही कमळावर बसलेली आहे. देवी नारसिंह येथे आपल्या सिंह या वाहनावर आरूढ आहे. अशा वैविध्यपूर्ण व सुबक मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. मंदिराच्या गर्भगृहात देवीची काळ्या पाषाणातील चतुर्भुज आसनस्थ मूर्ती आहे. या मंदिरावर कोरलेल्या अप्रतिम शिल्पांमुळे या वास्तूचे महत्त्व लक्षात घेऊन पुरातत्व विभागाने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. सिद्धेश्वर मंदिरातील देवी मंदिराचे अद्भुत शिल्पसौंदर्य एकदा तरी प्रत्येकाने वेळ काढून पाहायला असेल. इतके सुबक कोरीव काम असलेली अलीकडच्या काळातील मंदिरे तशी फारशी पाहण्यात नाही. एकंदरीतच हे मंदिर बघणे हा एक सुंदर अनुभव आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच आपल्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांनाही आपल्या सांस्कृतिक वैभवाची ओळख. पुढील व्हिडिओसोबत लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.